बनवूया झिंग्याची भाजी सांगली स्टाईलनं. त्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते आपण बघून घेऊया. चला. 2 वाटी झिंगे, 1 टोमॅटो, 2 कांदे, 1 बटाटू, थोडं मीठ आणि 2 चमचे चटणी. सगळ्यात पहिला आपण झिंग भाजून घेऊया. झिंगे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे. जर मोठ्या गॅसवर भाजलं तर ते करपणार आणि करपले तर आपली भाजी कडू होणार. त्यामुळे बारीक मंद आचेवर हलकंसं भाजून घ्यायचं. आणि भाजायचं का की त्याच्यातला जो कच्चेपणा असतो ना तो घालवण्यासाठी भाजून घ्यायचं असतं. आपले झिंगे भाजून झाले. आता आपण त्याला गरम पाण्यात टाकूया. झिंगे गरम पाण्यात घातले की त्याला नरमपणा येतो आणि त्याचा वासही जातो आणि त्याला रेती वगैरे जे घाण वगैरे लागलेले असते ना ते पाण्यामार्फत खाली तळाला निघून जाते. त्यामुळं झिंग आपल्याला गरम पाण्यामध्ये घालायचे असतात. झिंगे भिजतात तोपर्यंत कांदा, टमाटा, बटाटू कापून घेऊया. कापलेलं काही दाखवत नाही, कापून झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. कांदा, टमाटो कापून झाले. आता आपण भाजी बनवायला घेऊया. सगळ्यात आधी आपण कांदा भाजून घेऊया. आपण या कांदा भाजताना त्यात मीठ घालून घेऊया. मिठामुळे कांदा चांगला भाजला जातो. त्यामुळं मीठ घालून घ्यायचं असतं अगोदर. कांदा आपला छानपैकी भाजून झालाय. आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. काय पाहिलंय ध्रुवीला? काय पाहिजे? काय पाहिजे? बहु पाहिजे. बहु आहे ते. टोमॅटो चांगले भाजून झाले. आता आपण त्यामध्ये बटाटा टाकून घेऊ. कांदा, टोमॅटो, बटाटू सगळं छान भाजून झाले. चटणी आपली भाजून झाली. आता त्यामध्ये आपण भिजत ठेवलेले झिंगे घालून घेऊया. झिंगे तेलात चांगले भाजून झाले. आता शिजण्यासाठी थोडं पाणी घालून घेऊया. झिंगे मस्तपैकी शिजण्यासाठी 2 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवूया. झिंग्याचा वास एकदम मस्त सुटलेला आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. तर आता बघूया त्याचा लुक. बघितलं ना 5 मिनिटात कशी मस्तपैकी झिंग्याची भाजी तयार झाली आपली. आणि ही भाकरी सोबत खूप छान लागते. तुम्ही एकदा करून बघा, खाऊन बघा. आणि हो, ह्याच्या अगोदरचा एक मी व्हिडिओ टाकलेला होता सांडग्याची रसभाजी. तो व्हिडिओ सर्वांना खूप आवडला. खूप छान प्रतिसाद मिळालाय. ही भाजी तशीच छान झालेली आहे. तुम्ही खाऊन बघा, करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.